नवी मुंबई नेटवर्क। दो 2011 से अपने प्रलंबित कार्यों, ठेकेदारों के विलंब और तकनीकी खामियों के कारण विवादों के बादलों में घिरे ऐरोली स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक का काम धीमी गति से चल रहा था, परंतु नगर विकास मंत्री और ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे की दमदार कार्यशैली, कार्यों के लगातार फॉलोअप और उत्कृष्ट नेतृत्व क्षमता के दम पर दशकों से प्रलंबित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक का अब काम पूरा हो चुका है। 5 दिसंबर 2021 में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक का लोकार्पण के दौरान एकनाथ शिंदे ने नवी मुंबई करों से वादा किया था कि देश भर में सबसे सर्वश्रेष्ठ और सबसे विशिष्ट स्मारकों में से एक ऐरोली स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक को गिना जाएगा और 2011 से प्रलंबित ये काम 14 अप्रैल 2022 को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के पूर्व समाप्त हो जाएगा। आखिरकार जनता को दिए वादे को निभाते हुए एकनाथ शिंदे की सूचनाओं के आधार पर नवी मुंबई महानगर पालिका ने अपनी टीम के साथ मात्र 1.5 सालों के भीतर इस नामुमकिन से काम को मुमकिन कर दिखाया। यही कारण है कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती के पूर्व ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे ने इस कार्य का मुआयना करने के लिए ऐरोली स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक का दौरा किया, जहां इस दौरान उनके साथ ठाणे के सांसद राजन विचारे, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले, नवी मुंबई पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह, नवी मुंबई के तमाम शिव सैनिक कार्यकर्ता और मनपा अधिकारी मौजूद रहे। एकनाथ शिंदे ने बड़े ही बारीकी से स्मारक के हर काम का दौरा कर, जहां उन्होंने स्मारक के अत्याधुनिक ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के जीवन को प्रदर्शित करते चित्र प्रदर्शन और तो और मनपा द्वारा तैयार ध्यान मंदिर का भी बारीकी से मुआयना कर स्मारक के कार्यों की गुणवत्ता और सुविधाओं का भी जायजा लिया। इस दौरान एकनाथ शिंदे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के कार्यों से बेहद प्रभावित नजर आए। एकनाथ शिंदे ने अपने पिछले दौरे में आयुक्त को कई सूचनाएं दी थी, उसी का पालन होता देख दुनिया भर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के व्यक्तिमत्व को परिभाषित करते हजारों विचारवंतों की पुस्तकों को देख एकनाथ शिंदे बेहद अभिभूत हुए। वही इस पुस्तकालय के आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हो रहे ई लाइब्रेरी के तहत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक स्वरूप की पुस्तक और ऑडियो बुक का भी उन्होंने स्वयं जायजा लिया। साथ ही विवादों के बादल में रहे गुंबद और ध्यान केंद्र का भी उन्होंने जायजा लिया। इतना ही नहीं, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती के उपलक्ष्य में मनपा द्वारा आयोजित जागर 2022 के तहत चित्रकारी प्रदर्शनी का भी एकनाथ शिंदे के हाथों उद्घाटन किया गया, जहां नवी मुंबई के 350 से भी अधिक कलाकारों ने अपनी चित्रकारी के जरिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को आदरांजलि अर्पित की।
इस दौरान मीडिया से मुखातिब होते हुए एकनाथ शिंदे ने इस स्मारक को देश ही नहीं बल्कि दुनिया के सर्वश्रेष्ठ स्मारक की उपमा देते हुए कहा कि जनता से किए वादे को निभाते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक का काम उनकी जयंती के पूर्व उन्होंने मनपा के माध्यम से कर दिखाया। 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। खरं म्हणजे एक अद्भुत आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक झालेलं आहे। अनेकांनी अनेक स्मारकं पाहिली, परंतु या हे जे स्मारक आहे एक आगळं वेगळं स्मारक। यामध्ये सर्व ज्या बाबासाहेबांच्या जीवनावरील अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्व त्यांचे चित्ररूपाने, ऑडिओ रूपाने, व्हिडिओ रूपाने ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत या स्मारकामध्ये जागृत केलेल्या आहेत। त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी असतील किंबहुना सर्वच जण जे आपल्या भारतरत्न बाबासाहेबांवर प्रेम करतात त्यांना या ठिकाणी येऊन आदरांजली दिल्याशिवाय राहणार नाहीत। अशा प्रकारचं हे एक सर्वोत्कृष्ट असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। याची भव्यता दिव्यता आल्यानंतर या ठिकाणी लक्षात येते की अगदी नजर पोचत नाही एवढी उंच वास्तू ही आहे। नुसती उंच नाही तर त्या उंचीचं काम या वास्तूमध्ये केलेलं आहे। मी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। कारण शेवटी एक स्मारक किंबहुना वास्तू किंबहुना प्रकल्प तर अनेक उभे राहतात, परंतु त्या तोडीचे प्रकल्प, त्या तोडीचे त्या वास्तू आणि स्मारकं काही क्वचित असतात आणि एक जीव ओतून या ठिकाणी काम केलेलं आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर मला वाटतं 5 डिसेंबरला आपण केलं ना, 5 डिसेंबरला याचं खाली आपण लोकार्पण केलं आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं जे बाहेरचं जे सगळं काम होतं मार्बलचं आणि इतर जी काही कामं होती ती कामं देखील बाबासाहेबांच्या जयंतीच्या अगोदर पूर्ण झाली पाहिजे तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। मला एक समाधान आहे, आनंद आहे की दिलेल्या सूचनांप्रमाणे आज आपण पाहतोय कि कंप्लीट 100% काम झालेलं आहे। उन्होंने समय पर इस काम को गुणवत्ता के साथ अंजाम देने वाले आयुक्त अभिजीत बांगर का भी आभार व्यक्त किया। गेल्या अनेक वर्षापासून याचं काम सुरू होतं, परंतु मला माझ्या माहितीप्रमाणे 2011 सालापासून, परंतु महापालिकेचे आयुक्त आपले अभिजीत बांगर जेव्हा आले आणि त्यांनी अनेक गोष्टी ज्या काही प्रलंबित होत्या त्याला चालना सूचना दिल्याप्रमाणे केल्या आणि तुम्हाला किती 1.5-2 वर्ष झाले नसतील, 1.5 वर्ष झालंय। 1.5 वर्षामध्ये हे एवढं काम, मोठं काम त्यांच्या सगळ्या टीमने उभं केलेलं आहे। वहीं आयुक्त अभिजीत बांगर ने मीडिया से मुखातिब होते हुए कहा कि इस स्मारक का सबसे आकर्षण का केंद्र बिंदु है ग्रंथालय। जे विविध त्या स्मारकाची उपांग आहेत त्याच्यातलं अगदी नावाजण्याजोगं जे फार महत्त्वाची बाब आहे ती या ठिकाणी जे ग्रंथालय आपण सुरू केलेलं ती आहे। या ग्रंथालयामध्ये जेव्हा आपण लायब्ररी सुरू केली त्या दिवशी 1500 पुस्तकाच्या माध्यमातून ती लायब्ररी सुरू केली होती। आता 2500 पर्यंत त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये 5000 पर्यंत त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध असतील अशा पद्धतीने महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। पुस्तकाचं सिलेक्शन करताना फक्त पुस्तकांची संख्या नव्हे तर त्या पुस्तकाची गुणवत्ता चांगली असावी आणि गुणवत्ता म्हणजे आम्ही या ठिकाणी 14 एप्रिलची जी बाबासाहेबांची जयंती आहे त्याच्यासाठी जागर 2022च्या माध्यमातून एक व्याख्यानमाला आयोजित केली। इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची असणारी पुस्तकं कुठली ही पुस्तकाचे रिकमेंडेशन घेऊन अशा पद्धतीने जे वेगवेगळे विचारवंत आहेत त्यांच्याकडनं रिकमेंडेशन घेऊन या ठिकाणी पुस्तकं ॲड केली जात आहेत। बाबासाहेबांच्या पूर्ण कार्यकर्तृत्वाशी रिलेटेड 17 सेक्शन लायब्ररीमध्ये करण्यात आलेली आहेत आणि ह्या सगळ्या 17 सेक्शनमध्ये विखुरलेली अशा पद्धतीने पुस्तकं आपल्याला दिसतात। जगभरातलं जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली लायब्ररी जर बघितल्या आपण तर एक आपल्याला नवीन आता यूथमध्ये एक फार महत्त्वाचा ट्रेंड जाणवतो जो आहे ई-लायब्ररीचा किंवा ऑडिओ लायब्ररीचा। नवी मुंबई महानगरपालिकेने या स्मारकातील लायब्ररीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातली पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याचबरोबर ऑडिओ बुक्स जे आहेत ती पण उपलब्ध केलेली आहेत। उन्होंने आगे कहा कि वाचन संस्कृति का निर्माण हो, इसीलिए इस ग्रंथालय का
विशेष योगदान रहेगा। ओव्हरऑल आतापर्यंत स्मारकाला अनेक लोकांनी भेट दिलेली आहे, उत्स्फूर्तपणे भेटी दिलेल्या आहेत. बट सर्वांची प्रतिक्रिया जे समाधानकारक आहे, इथं येणाऱ्या सर्व लोकांना स्मारकामधली सर्वात जास्त आवडणारी बाब कुठली, तर ते ग्रंथालय या पद्धतीने लोकांचा फीडबॅक मिळतो. आणि ही खरंच समाधानाची बाब आहे, कारण ज्या भावनेतनं हे स्मारक आपण लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो आहे बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश. आणि त्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृती वाढावी आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी या ग्रंथालयाचं जे कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे ते नक्कीच महत्त्वाचं ठरणार. उन्होंने कहा कि आज इस स्मारक का काम डेडलाइन में पूरा हुआ और इसका उन्हें बहुत समाधान है। महानगरपालिकेने हे काम मागच्या काही वर्षांपासून सुरू ठेवलं होतं. आता ही आनंदाची बाब आहे की काम आपलं अंतिम टप्प्यात आहे. आपण इंटेरियर जे होते आणि वेगवेगळी उपांग होती ती सर्व कामं पूर्ण केली आणि आता बाकी सर्व कामं जी आहेत ती कामं सुद्धा पूर्ण झालेली आहेत. आपण 14 एप्रिल 2022 ही डेडलाईन ठेवली होती आणि 14 एप्रिल पूर्व आपल्याला संपूर्ण कामं पूर्ण करायची होती. एकंदर बाबासाहेबांच्या यावेळी जयंतीच्या वेळी आपण सर्व कामं पूर्ण करून जयंतीला सामोरं जातोय, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower